नमस्कार. मी अलका देवरे, महाराष्ट्र माझा यांच्या वतीने मी आपणास PMEGP आणि CMEGP या स्कीमची माहिती आपणास सर्व उद्योजक महिलांना, पुरुषांना मी देत आहे. या स्कीमचा उद्देश PMEGP आणि CMEGP मुख्य उद्देश आहे ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निर्माण करणे, युवकांना रोजगाराची संधी देणे, गावाकडून होणारे स्थलांतर कमी करणे. या स्कीमच्या माध्यमात पात्रता वय वर्ष 18 किमान आणि शैक्षणिक पात्रता 8वी पास. मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांच्या त्या प्रोजेक्टनुसार त्याची शैक्षणिक पात्रता असणे गरजेचं आहे. यामध्ये कोण कोण सहभागी होतं तर वैयक्तिक व्यक्ती, तसेच SHG ग्रुप आणि इतर नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन जसे की NGO संस्था या देखील अर्ज करू शकतात. कर्ज मर्यादा सेवा उद्योगांसाठी 10 लाखापर्यंत, आता ती वाढवलेली आहे 20 लाखापर्यंत, आणि उत्पादन उद्योग 25 लाखापर्यंत. जसे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 25 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे. आता ते सुद्धा नवीन नियमानुसार ते वाढवलेले आहे, 50 लाखापर्यंत त्याची मर्यादा केलेली आहे. अनुदानाची सबसिडी सर्वसामान्य प्रवर्ग 15 ते 25%, SC ST महिला व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 25 ते 35% अनुदान यामध्ये दिले जाते. यात थोडंसं मी विश्लेषण करेन की ग्रामीण भागातील महिला आणि ग्रामीण भागातील उद्योगांसाठी 35% अनुदान दिले जाते. याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर खादी आयोग, खादी विलेज बोर्ड आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून या 3 स्कीम राबवल्या जातात. तसंच दुसरी योजना आहे CMEGP, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना महाराष्ट्र शासनाची असून त्यात PMEGP आणि राज्यस्तरीय यासारखीच तिचा उद्देश आहे लघु उद्योगातून रोजगार निर्माण करणे. उद्देश सेमच आहे, बेरोजगार लोकांनी व्यवसाय सुरू करण्यास मदत आणि ग्रामीण आणि शहरी भागातील उद्योग वाढणे. याची देखील पात्रता किमान वय वर्ष 18 आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा, 8वी पास असावा आणि उद्योग व्यवसाय हा जुना चालणार नाही तर तो नवीन व्यवसायच असावा. ह्याची उत्पादन कर्ज मर्यादा 50 लाखापर्यंत आहे आणि सेवा उद्योग 10 लाखापर्यंतचा आहे. यासाठी अनुदान ओपन कॅटेगरीला 25% आणि राखीव प्रवर्गासाठी 25 ते 35%. याची अंमलबजावणी खादी बोर्ड करतं आणि जिल्हा उद्योग केंद्र करतं. अशा प्रकारे या योजना आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्र सेवा माध्यमातून. या स्कीममध्ये मी अजून एक विश्लेषण करू इच्छिते की यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आणि कोटेशन्स ह्याची कागदपत्राची आवश्यकता आहे. अर्ज प्रक्रिया करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन आहे, संपूर्णतः ही ऑनलाईन आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणीही एजंट नियुक्त केलेला नाही आहे. वय वर्ष शिक्षण याचा पुरावे लागणार. नंतर तुमचं ॲप्लिकेशन्स ऑनलाईन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. बँकांची निवड करायची. बँका ह्या तुमच्या गव्हर्मेंटच असल्या पाहिजे. कागदपत्रामध्ये आधार कार्ड, फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जातीचा दाखला लागू असल्यास तो करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल. मुलाखत देखील ऑनलाईन असेल आणि तुमची ही 10 ते 15 दिवसात तुमचं प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. कर्ज मिळाल्यानंतर व्यवसाय कंपल्सरी सुरू करण्याची गरज आहे. ह्या दोन्ही माहिती जे PMEGP, CMEGP ह्या संपूर्णतः ऑनलाईनच भरायच्या आहेत. त्याकरता महाराष्ट्र माझा हे आपणास सदैव मदत करणार. धन्यवाद. थँक्यू. मी अलका देवरे आपले सर्वांच्या वतीने आभार मानते.